So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, आपण न्यू चॅप्टर चालू केला आहे मॅट्रिसेस. तुम्हाला सर्वांना माहित असणार, बरोबर? आज आपण पुन्हा त्या मॅट्रिसेसचे काही प्रॉब्लेम घेणार आहोत. बट प्रॉब्लेम आजचा जे आपला प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेम साठी तुम्हाला युनिट मॅट्रिक्सचं काम लागणार आहे. युनिट मॅट्रिक्स, तर नेमकं युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय होते? ज्या मॅट्रिक्सच्या डायगोनल मध्ये 1 1 1 असते आणि बाकी सगळ्या ठिकाणी 0 असते. डायगोनल मध्ये 1 1 1 आणि बाकी सगळ्या प्लेसेस वर 0, अशा मॅट्रिक्सला आपण युनिट मॅट्रिक्स म्हणतो. ही आपली 3x3 साठी, कोणासाठी? 3x3, 3 रो 3 कॉलम. हे जर 2x2 साठी असलं, 1 1 0 0 लिहिलं डायगोनल मध्ये 1 1. जर 2x2 साठी असलं तर तुम्हाला या प्रकारे लिहावं लागतं. ओके, मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं, पण आज या टॉपिक वर बेसिस आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचा आहे म्हणून एकदा पुन्हा सांगितलं. युनिट मॅट्रिक्स फॉर 3x3, युनिट मॅट्रिक्स फॉर 2x2. ओके, याचं काम आहे आज आपल्याला. आहे तुमच्यापाशी लिहायचं काम नाही. तर पहिला प्रॉब्लेम लिहा. if a equal to 4 2 minus 1 3, 4 2 minus 1 3, comma b equal to minus 1 2 3 5 and c equal to 2 3 1 0. फाइंड म्हटलं आहे तुम्हाला 3a minus 2b plus c plus 4i. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? 3a minus 2b plus c plus 4i. ही व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे? फाइंड आउट. आता याला सॉल्व कसं करायचं ते केअरफुली लक्ष द्या. तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, सोल्युशन मध्ये जी व्हॅल्यू काढायची आहे ती व्हॅल्यू पहिले आपण ऍज इट इज लिहू. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? 3a minus 2b plus c plus 4i. लिहिली व्हॅल्यू. जर मी इकडे इक्वल टू ची साइन घेऊन जर लिहिलं, बरोबर, तर आपलं पेजेस मध्ये ऍडजस्ट होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? इथे इक्वल टू साइन घ्यायचं आणि याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुटअप करणं आपण स्टार्ट करू. बघ, इक्वल टू साइन दिली. पहिले 3 आहे, 3 ऍज इट इज लिहू. a ची व्हॅल्यू बघा, 4 2 minus 1 3. साइन कोणती? मायनस, minus 2. b as it is minus 1 2 3 5 plus c plus फक्त c 2 3 1 0. After that plus 4i plus 4. आता थोडा विचार करजा, इथे i देऊन आहे, i ची व्हॅल्यू गिवन आहे का? नाही.
ते तुम्हाला समजलं पाहिजे. आय म्हणजे होते युनिट मॅट्रिक्स. आय म्हणजे काय? युनिट मॅट्रिक्स. मग युनिट मॅट्रिक्स तुम्हाला किती बाय किती साठी पाहिजे? 2 बाय 2 साठी पाहिजे. सो 1 1 0 0 ही राहणार आपली 2 बाय 2 साठी युनिट मॅट्रिक्स. मी आताच सांगितलं होतं 2 बाय 2 असलं तर कसं ऍडजस्ट करायचं. आता याला सॉल्व करू. बघा, पहिले 3 नी मल्टिप्लाय करू. 3 into 4 12, 3 2 जा 6, minus 3 9. साइन कोणती? मायनस. मायनस साइन ऍज इट इज लिहिली. मायनस साइन ऍज इट इज लिहिली. आता 2 न मल्टिप्लाय करा. 2 into minus 1 minus 2. 2 into 2 4. 2 3 जा 6. 2 5 जा 10 plus 2 3 1 0 plus 0. बराबर. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं? ही ऍडिशन आहे, हे ऍडिशन आहे आणि हे ऍडिशन आहे. प्लस वाल्या टर्म पहिले जवळ लिहून घेऊ. 12 6 minus 3 9. त्यानंतर ही आहे प्लस ची टर्म. प्लस 2 3 1 0. बराबर. पुन्हा प्लस ची टर्म. प्लस 4 0 0 4. आणि त्यानंतर मायनस वाली टर्म काय आहे? मायनस मायनस 2 4 6 10. काही विद्यार्थी काय करतात माहिती का पेपर मध्ये, जेव्हा मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असते, इथे मी मायनस साइन ऍज इट इज लिहिली, मल्टिप्लाय फक्त 2 ने केला. तसंच करा लागते. काही विद्यार्थी मायनस साइन वर लिहितात आणि मायनस 2 ने मल्टिप्लाय करतात. मायनस 2 into minus 1 plus 2. minus 2 into 2 minus 4. Totally wrong. Totally wrong. बघा, 12 plus 2 14. 14 plus 4 18. 6 plus 3 9. 9 plus 4 13. minus 3 plus 1 minus 3 plus 1 minus 2. minus 2 plus 0 minus 2. 9 plus 0 9. 9 plus 4 13. minus काय आला? minus 2 4 6 10. ओके, इथे लिहून टाकतो फायनल आन्सर. पहिले इथून सुरुवात करायचा, मग लिहिजा. समजलं ना? आता याला सॉल्व करा. हे बघा, 18 मायनस 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 काय होणार रे? मायनस मायनस प्लस. मायनस मायनस प्लस होणार. सो 18 प्लस 2. 18 प्लस 2 20. 13 minus 4. 13 minus 4 9. minus 2 minus 6. minus 2 minus 6 दोन्ही पण साइन सेम आहे ना. minus 2 minus 6 minus 8. minus 2 minus 6 minus 8. आणि 13 minus 10. 13 minus 10 3.
ओके, प्रॉब्लेम फिनिश, राइट डाउन. विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी मिस्टेक झाली आहे. हा 6 प्लस 3 प्लस मी हा 0 न घेता इकडनं 4 शायद बघितला असता. माझी मिस्टेक आहे. 6 प्लस 3 इथे काय पाहिजे होता आपला 9. ओके, 6 प्लस 3 9, 9 प्लस 0 तो 9च राहणार. आणि मग 9 मायनस 4, 9 मायनस 4 किती येणार 5. ओके, हा चेंज आहे, लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला नेक्स्ट प्रॉब्लेम, राइट डाउन फर्स्ट. इफ a इक्वल टू -1 2 3 0 comma b equal to 3 4 -1 7, find ab plus b minus a. काय काय करायला लावलं, ab plus b minus a हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सिंपल सांगतो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे, फक्त केअरफुली लक्ष द्या म्हणजे झालं. बघा सॉल्व्ह कसं. सगळ्यात पहिले सोल्युशन मध्ये ab प्लस b मायनस a लिहिलं ऍज इट इज, जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या खाली इक्वल टू साइन देऊ. पहिले a ची व्हॅल्यू -1 2 3 0, मग ab आहे म्हणजे इनटू आहे 3 4 -1 7. ab साइन कोणती प्लस, सो प्लस b किती आहे b 3 4 -1 7. मग कोणती साइन आहे मायनस, सो मायनस a -1 2 3 0. सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या, बरोबर. आता या a आणि b चं काम नाही आहे आपल्याला. हो, या दोघांचा मल्टिप्लाय करायचा आहे, बरोबर. मग -1 * 3 -3, 2 * 4 8. असं करा लागते का, असं करत नसते. मल्टिप्लिकेशन असं नसते करत. असं जर मल्टिप्लिकेशन कसं करायचं, लक्ष द्या. पोरं असेच करतात मल्टिप्लिकेशन, डायरेक्ट करून टाकतात. मार्क पण डायरेक्ट भेटते 0, मार्क पण डायरेक्ट. मल्टिप्लिकेशन कसं करायचं, पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. -1 * 3 -1 * 3 -3. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला 2 * -1 2 * -1 -2. जे आलं ते लिहायचं, प्लस आलं तर प्लस लिहायचं, मायनस आलं तर मायनस लिहायचं. 1 * 3 -3, 2 * -1 -2. पहिला रो पहिला कॉलम. -1 * 4 -4, -1 * 4 -4. 2 * 7 14. पण कोणते आले, प्लस आलं का मायनस आलं, प्लस.
2 into 7 14. So plus 14. प्लस आलं तर प्लस लिहायचं, मायनस आलं तर मायनस लिहायचं. काय केलं, पहिल्या रोनी पहिल्याही कॉलमला मल्टिप्लाय केलं आणि दुसऱ्याही कॉलमला मल्टिप्लाय केलं. आता 3 into 3 9, 0 into minus 1 0, 3 into 4 12, 0 into 7 0. याला असा करा लागतो मल्टिप्लाय, असा असतो मल्टिप्लाय. पहिल्या रोनी पहिले दोनही कॉलमला मल्टिप्लाय केलं, पहिला रो पहिला कॉलमचं हे इक्वेशन, पहिला रो दुसऱ्या कॉलमचं हे इक्वेशन सॉल्व प्लस ही टर्म ॲज इट इज 3 4 minus 1 7. पहिले ऍडिशनच करायला लागते, पहिले मल्टिप्लिकेशन मग ऍडिशन मग असते सबट्रॅक्शन. नाही तर हे सॉल्व करून घ्या तुम्ही, पहिले रॉंग होणार ते. मायनस मायनस 1 2 3 0. याला सॉल्व करून घेऊ. -3 -2 -5 -4 plus 14 10, 9 plus 0 9, 12 plus 0 12, plus 3 4 -1 7 minus -1 2 3 0. ओके, आता पहिले या दोघांची आपण ऍडिशन करू. इक्वल टू दोघांची ऍडिशन. सो -5 प्लस 3, -5 प्लस 3, एक मायनस आहे एक प्लस आहे, दोघांच्याही साइन डिफरंट आहे. साइन जर डिफरंट असले आता आपण सबट्रॅक्शन करतो. तो -5 प्लस 3 इट्स -2, 10 प्लस 4 14, 9 प्लस मायनस आहे इथं, प्लस इंटू मायनस के तर मायनसच होणार. सो डायरेक्ट 9 - 1 8, 12 plus 7 19 minus, तो ब्रॅकेट as it is -1 2 3 0. याला सॉल्व करू. मायनस मायनस कसं होणार आहे, -2 मायनस मायनस प्लस 1 होणार. हा मायनस आणि हा पण मायनस, तर मायनस मायनस प्लस 1. सो -2 प्लस 1, आन्सर इज -1. 14 minus 2 12, 8 minus 3 5, 19 minus 0 19. This is our final answer. Okay, write down fast.